सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि पुढच्या काही क्षणातच भीषण अपघात झाला। लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने तरुणांनी जागेवरच प्राण सोडला। नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल 13 जण गंभीररित्या जखमी झाले। ही घटना रविवारी 12 जानेवारीला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्री नगर परिसरातील रहिवासी होते। हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते। हा कार्यक्रम आटपून पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते। त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर या तरुणांना घेऊन जात असलेला टेम्पो सळ्यांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडकला। त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या। त्यामुळे त्यांच्या शरीरातून रक्तस्राव झाला। यामुळे या 6 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघांचा सोमवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला।